नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय मिक्स कडधान्यांची उसळ. तर मी मिक्स कडधान्य ज्यामध्ये चणे आहेत, मूग आहेत, मटकी आहेत निवडून घेतलेले आहेत. कचरा वगैरे काढून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि आज आपण याची बनवणार आहोत झणझणीत अशी उसळ. तर सगळ्यात आधी आपण कुकरला लावून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2-3 पाण्यामध्ये आणि आता कुकरला लावून 2 ते 3 शिट्टे आपण काढून घेणार आहोत. एकंदरीत आपल्याला ते उकडून घ्यायचे, शिजवून घ्यायचे आहेत बऱ्यापैकी. तर ह्यामध्ये आपण आता घालणार आहोत गरजेपुरतं पाणी. आणि पाणी जास्त घालायचं नाही, फक्त थोडंसं कडधान्यांच्या वर येईल एवढंच पाणी घालायचं आणि थोडीशी हळद घालायची आहे, चिमूटभर अगदी. त्याचबरोबर गरजेपुरतं मीठ घालायचं आहे, बस. आता याचं कुकरचं झाकण लावून याच्यात 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया. छान अशी आपली जी उसळ आहे ती तयार करण्याकरता हे आधी आपल्याला शिजवून घेणं गरजेचं आहे. तर इथे काही साहित्य घेतलेलं आहे, याचं आपण आता वाटण तयार करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. लगेचच सुरुवात करूया. तर इथे मोठा चमचा आपण तेल घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत तापून देऊया. त्यात लवंगी मिरची तिखटवाली घ्यायची आहे. सोबतच आपण लगेच कांदा घालून घेणार आहोत. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2-3 मिनटं फ्राय करून घेऊया कांदा आणि मिरची छान अशी. आणि मटकीची उसळ किंवा कुठलीही उसळ जेव्हा आपण बनवतो त्याचा झणझणीताचा वास घरामध्ये सुटतो. तर वाटण जे आहे ते व्यवस्थित बघून घ्या, त्याप्रमाणे वाटण बनवायचं आहे. इथे हळद घालूया, अर्धा चमचा. घरचं लाल तिखट 1 मोठा चमचा. सोबतच आपण घेणार आहोत कांदा लसूण चटणी आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर ही भाजी आपण जेव्हा कधी मिसळ बनवतो, उसळ बनवतो त्याप्रमाणे आपण ही भाजी बनवून घेतो. पण ही भाजी जास्त आपण त्यामध्ये पाणी घालणार नाही. अगदी चपाती भाकरी बरोबर, भाताबरोबर खाण्यापुरती आपण बनवणार आहोत. जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते या मसाल्यावर आपल्याला टाकायचं आहे. बघा तर्री सुटलेली आहे त्याला छान अशी. ही झणझणीत अशी ही उसळ तयार होते. आपल्याला तिखटपणा थोडं जास्तच ठेवायचा आहे, म्हणजे अशी झणझणीत आपली उसळ लागली पाहिजे. आता हा मसाला आहे तो छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे. 2 मिनटं फक्त यावर झाकण ठेवायचं. हा मसाला छान शिजला गेला पाहिजे. त्याला पुन्हा एकदा 2-3 मिनटं मिक्स करून छान असं तेलावर परतून घेऊन त्याला तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घेऊया. तर हा मसाला आपल्याला तेलावर भाजून घेणं गरजेचं आहे, कारण आपली उसळ आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. या कांद्याचा, खोबऱ्याचा आणि सगळ्या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण छान असं तेलावर 5 मिनटं तरी याला छान असं भाजून घेऊया. यामध्ये आता पाणी घालूया. पाणी गरम घालायचं आहे. गरम पाणी आणि कोमट पाणी. जेव्हा कधी तर्रीदार आपण भाजी बनवतो त्यावेळेला आपल्याला गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा. थंड पाणी शक्यतो घालू नका. इथे मिक्स करून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, कारण आपण मिठाचा वापर मटकी शिजत असताना घातलेला आहे मीठ. आणि इथे आपण बेतानेच मीठ घालायचं आहे, म्हणजे आवश्यकतेनुसारच मीठ घाला, कमी जास्त जसं तुम्हाला आवडेल तसं. आता इथे आपण 2 मिनटं झाकण ठेवण्याची उकळी काढून घेऊया. तर बघायला तर्री छान सुटलेली आहे. आता जे आपण कडधान्य कुकरला लावून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया. तर तर्री बघायला छान अशी सुटलेली आहे. आता जे कडधान्य आपण घेतोय ते छानपैकी शिजलेले आहेत, बघू शकता. हे शिजवूनच घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर या तर्रीमध्ये जेव्हा आपण हे कडधान्य टाकू त्यावेळेला फक्त आपल्याला 2-3 मिनिट फक्त याला मिक्स होण्याकरता ठेवून द्यायचं गॅसवर. जास्त शिजवायची गरज नाही, नाहीतर ते फुटणार आणि एकदम त्याचं पाणी होऊन जाणार आणि मजा नाही येणार खायला. म्हणून आता यामध्ये थोडीशी मला तर्री हवी आहे, थोडासा रस्सा हवा होता म्हणून मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा यावर 2-3 मिनटं फक्त झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपली उसळ आहे ती तयार खाण्याकरता. तर अशा प्रकारे आपण एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. बघू शकता व्यवस्थित आपली उसळ आहे ती रेडी झालेली आहे.
आता यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर गरजेची आहे जेव्हा उसळ बनवतो त्यावेळेला. तर यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याच्यानंतर पुन्हा एक त्याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि अशा प्रकारे आपली ही उसळ आहे ती रेडी झालेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन लगेच येईल. तर त्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर बघू शकता अशी तर्री आपल्या उसळ आहे त्याला आलेले आहे. आणि आता जसं थंड होणार तसं ते थिकनेस पकडणार आणि त्याला अजून छान अशी तर्री येणार, त्याचा कलर चेंज होणार.